आश्रमाचा भाग नाही, परंतु त्या वैचारिक वारशावर आपला देश उभा राहिलेला आहे, आपली संस्कृती टिकून राहिलेली आहे. तो वारसा विझू देता कामा नये, तो निरंतर वाढावा, त्यात प्रगती होत राहावी अशा उद्देशाने अध्यासनं स्थापन केली जातात. अशा अध्यासनांचं जे संरचना असते, प्रशासकीय संरचना, त्याच्यामध्ये काही पूर्णवेळ प्राध्यापक वगैरे नेमलेले नसतात. त्यामुळे बऱ्याचदा काही सेवानिवृत्त प्राध्यापकांकडे ही जबाबदारी देतात आणि मग त्यांनी अभ्यास चालवायचं असतं. तर ते अशा प्रकारचे जे आजूबाजूला अभ्यासक असतात त्यांच्या मदतीनं काही प्रकल्प घेतात, काही व्याख्यान घेतात आणि आपलं काम करीत असतात. महाराष्ट्रामध्ये अशी जवळपास प्रत्येक विद्यापीठात जी निराळी अध्यासनं आहेत आणि मला सर्व विद्यापीठातल्या अध्यासनांमध्ये काय चाललं आहे याचा कानोसा घेतलेला आहे. तर एकमेव शिवाजी विद्यापीठातलं हे असं अध्यासन आहे की जे सक्रिय आहे. बाकीची अध्यासनं नावाला आहेत. मी मृत असं म्हणणं चुकीचं पण थिजलेली आहे. हे एक वाहतं प्रवाही अध्यासन आहे. यांनी ज्या प्रकारचे संपादने केली, प्रकाशन केली, त्याच्यासाठी लागणारी ज्ञानात्मक गुंतवणूक करणारी जी माणसं आहेत ती शोधून काढली, त्या प्रकाशनासाठी लागणारा आर्थिक स्रोत उभा केला. ही एक सामाजिक चळवळीची गोष्ट आहे ज्ञानव्यवहारामध्ये आणि ती मंडळी सांभाळत आहे याच्याविषयीचा आनंद पहिल्यांदा मी व्यक्त करतो. नवी पिढी समोर बसलेली असल्यामुळे हे मला सांगावं असं वाटतं. कारण बऱ्याच वेळा नव्या पिढीला माहिती नसतं याच्या पाठीमागचं. दुसरं, संत तुकोबांच्या विषयी इतकं प्रचंड काम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. एक म्हणजे असं आहे की घरोघर बहुतेकांच्या तोंडी तुकोबा असतातच. जीवन व्यवहारामध्ये कुठलाही प्रश्न असो, काही दुर्दशेचे दिवस असो, तुकोबाचा नाही जीवन काय करील सावध सुभाषितात्मक असल्यामुळे मराठी भाषेचा जे आत्मतत्व आहे, स्वभाव धर्म आहे, तो तुकोबांच्या अभंगाने घडवलेला आहे. तो जो काही मराठी माणसाचा कणखर बाणा सुद्धा तुकोबांनीच घडवलेला आहे. कणखर माणूस तुकोबांचं असं होतं की तुकोबांच्या अभ्यासाकडे जर बघायचं असेल, नव्या पिढीसाठी बोलतो मी आता काही समोर बसलेली मुलांसाठी बोलतो. ते दोघे तिघे जी वयोवृद्ध मंडळी आहे त्यांच्यासाठी मी बोलत नाही. तर आपण तुकोबांकडे कसं बघायचं हा प्रश्न आहे. तुमच्यापैकी काही कविता वगैरे लिहितात का? बोलत राहा. मला इंटरॅक्टिव्ह बोलायची सवय आहे. मी एकतर्फी भाषण देणारा माणूसच नाही. तुमच्याशी बोलता बोलताच बोलेल. कोणी कविता लिहितं का? बोल बोल लिहिते का? बोला जरा. लिहितो. काय करतो कविता लिहितो म्हणजे तुझं सृष्टी कशी करतो? असं सहज जातं नाही काही ओळ सुचते, लक्षात पण राहत. अरे त्याने काय म्हणजे असं एखादी जर बागेत बसत असेल तर मग असं एखाद्या सुचते एखाद्या मुलीवर सुंदर सुंदर एखाद्या मुलीवर यायला कळत. तुकोबांच्या आजोबाजूला काय मुली नव्हत्या त्याच्यामुळे विचारच म्हणाला बरं झालं. तुला सुचते ना कविता, तू काय करते? म्हणजे कविता सुचते असं नाही. म्हणजे कधी कधी आपण विचारत असतो आणि त्या ओळी सहज म्हणजे जातात. पण नंतर आपण जेव्हा
कवितेने एक फार महत्वाचं सूत्र दिलं आहे. तिला जी कविता सुचते ती कुठेतरी दंडीत सुचते तिला. नंतर ती सापडेल तसं काही रुपत जाते, दिसून जाते. ही जी कवितेची निर्मिती प्रक्रिया आहे तुकोबांच्या साठीच आहे. कसं सांग? तुकोबा हे आत्मबंध व्यक्तिमत्व होते एका अर्थाने, आणि दुसरीकडे समाजसेवक दोन त्यांच्या व्यक्तिमत्व. व्यवहारामध्ये संसारी माणूस प्रमाण असलेला, बायको खाष्ट बरेच तरी देवा बाईला कर कशा म्हणून म्हणाले, निदान मी उपासनेकडे तरी काय. बाई गजाग असल्यामुळे त्यांचा आपण जाऊन घरात लक्ष घालायच्या ऐवजी डोंगरावर होत नसू. तर सर्वसामान्य माणसासारखंच आहे ना. पण हा मनुष्य जेव्हा या सगळ्या संसारिक रगाड्यातून बाहेर वेगळा काही विचार करत असतो, चिंतन करत असतो, तो कवितेचा स्रोत असतो, निर्मिती स्रोत असतो. आता बऱ्याचदा तुकोबांच्या कवितेमध्ये तो गुरु उपदेश स्वप्नात आला असं सांगितलं, आणि ते स्वप्नात अभंग आले. तर हे स्वप्नात कसे नाही अभंग येतात असा प्रश्न पडत नाही. तुला पडत स्वप्न स्वप्नात आली काय कधी कळत नाही. स्वप्न म्हणजे काय असतं? तुम्ही गुरु तुकोबांच्या स्वप्नातले अभंग जरूर आता हे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये एक सूची आहे. त्या सूचीवरनं तुम्हाला बरेच विषय सुचतील. ज्याला नव्या दिशा शोधायच्या आहेत ना, ते मी सांगत नाही, तुम्ही शोधून काढली त्याची सूची आहे. पण आता स्वप्नाचा विषय चालला आहे. तर स्वप्न पडतं म्हणजे काय? तर मनुष्य झोपतो तेव्हा तो त्याचा जे दिवसभराचा अनुभव विश्वास ते तिथे निघून जातो. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक सूत्र आहे स्वप्नाविषयीचं. माणसाला स्वप्न पडतं तेव्हा ती स्वयंज्योती स्वरूप अवस्था असते असं ते सूत्र आहे. स्वयंज्योती स्वरूप अवस्था असते म्हणजे काय? तर तुम्ही सायकोलॉजी जर शिकला असाल तर माणसाचं एकतर जाणीवेत आपण जे बोलतो ते बोधमन असतं, आणि हे सांगता सांगता मध्येच कुठेतरी आपल्या मनामध्ये येतं की पूर्वी काय काय चालत असेल. आता बोललो तर नाही मी, पण मनात आलंय निश्चित अशी काय कविता घेत असेल. हे अबोध मनात चाललेलं असं काही सामान्य. पण तिसरं एक नेणिवेचं मन असतं, ते काही असं पटकन कळत नाही, ते स्वप्नात असतं. ते तुम्हाला जाणीव आणि अबोध आणि बोध मनामध्ये कळत नाही. स्वप्नामध्ये काय असतं की आपल्या ज्या स्मृतिकोशामध्ये अनुभवाच्या अनेक नोंदी पडून असतात. तुम्ही जर बायोलॉजीचा वगैरे अभ्यास केला असेल तर आपल्या ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये पूर्वसंचिताच्या सुद्धा विषय असतात. तुम्ही आता काही घराण्यामध्ये तोतरी मुलं निघतात, काही घराण्यामध्ये कोड असलेलं असतं. ते कुठून येतं? तर पूर्व पिढीतून ते येतात. तशा स्मृतीच्या सुद्धा काही फार हुशार तलक पिढी असते. काही प्रकारची केव्हा नसते तर ते वारसा असतो मेंदूचा सुद्धा. तर तो नुसता वारसा म्हणजे काय, त्यात अनुभवाच्या सुद्धा गोष्टी असतात. मूस म्हणजे माहिती ना, मूस म्हणजे काय, की साचा असतो. गणपतीचा मूर्ती करायची असेल तर साचा असतो, त्यात माती घातली की ती निघतो. अशा प्रकारे आपल्या मुशी असतात. आता ही मूस कशी तयार होते तर याच्यावर एक आर्किटायपल क्रिटिसिझम नावाचं आहे, युगचा सिद्धांत आहे. तो सांगतो म्हणजे तुकोबा समजून घेण्याकरता
उदाहरणार्थ प्रत्येक मूल आईच्या गर्भातून जन्माला येते. ते 9 महिने पोटामध्ये फिरत असतं, त्याचा प्रवास चालू असतो, बरोबर. नंतर जन्माला आल्यापासून नरेकडे फिरत जातं, प्रवास चालू. त्या प्रवासाचा त्याच्या मनाला संस्कार असतो, ते फिरणं. त्याच्या पायाला काय म्हणाले, भिंत्री आहे असं. काही लोक काय म्हणतात की त्याच्या पायावर भोवरा आहे म्हणाले. हे जे आपण कन्सेप्ट वापरतो त्याच्यामुळे फिरणं तर प्रवासाचा एक आधी होते. आता तुम्ही जेव्हा गलिवर ट्रॅव्हल्स विवेकानंदांची प्रवास, त्या प्रवासामध्ये हा माणसाचा स्वभाव आहे, वाटत आहे. त्यामुळे काही एक अनुभव हे प्रवासाचे असतात. दुसरा, सगळेजण सकाळी सूर्य उगवतो, दुपारी माध्यान्ह स्थळी येतो, नंतर मावळतो. प्रत्येकाच्या अनुभवात आहे. तसं बालपण आहे, प्रौढत्व आहे, म्हातारपण आहे. हे दिवस चक्रासारखंच हे पण अनुभवाचं विश्व आहे. हे सगळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे. सार्वत्रिक सार्वजनिक अनुभव विश्व आहे. तर ते अनुभवाची एक मूस तयार होते. तर कवी जेव्हा कविता लिहितो किंवा मिथक लिहितो तेव्हा त्या मूशी जाग्या होतात. तुम्ही जर मिथक पाहिली की त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे ब्रह्मा म्हणजे जन्माला घालणारा, उत्पत्तीचा, विष्णू म्हणजे स्थिती, स्थैर्य देणार, आणि महेश म्हणजे तिसरा डोळा, प्रलय, उत्पत्ती, स्थिती आणि हे बघा. तसा सूर्य उगवतो, माध्यान्ह उदयास्त होतं. ही या त्रिअवस्था आहे. म्हणजे जेव्हा प्रतीकं तयार होतात तर आपल्या आध्यात्मिक साहित्यामध्ये खूप प्रतीक आहे. तिथे दत्त, तुम्ही दत्ताची मूर्ती पाहा, त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू, महेशाचं. हे कुठून आलं? तर हे सगळं हे सकाळ, दुपार, संध्याकाळ, बालपण, वृद्धपण, जरा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या विचारामध्ये आपोआप त्याच्यातून प्रतीकं कशी तयार होतात. ते आता जी तुम्ही अयोध्येचं मंदिर पाहिलं त्याच्यातली रामाची मूर्ती, बालपणाची, ती कुठून आली? त्या माणसाने कशी घडवली असेल? त्याच्या मनामध्ये तो एक साचा असतो मला अनुभवाचा, की बालपण म्हणजे कोवळेपणा, निरागसपणा, कुठेही जरटता त्याच्यामध्ये नसते. मग तुम्हाला बालपणीच्या कवितेमध्ये जी मृदूता आढळते तो बालपणीचा संस्कार असतो. थोडक्यात मला सांगायचं असं की प्रत्येकाला हे जे अनुभव येतात ते अनुभव असे सार्वत्रिक असतात. पण मग ते प्रतिकांमध्ये कसे येतात? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुकोबा निमित्ताला आपण तुकोबाबरोबर बोलू. एकदा काय झालं की स्वप्नामध्ये एक तुर्रेबाज कोंबड्याने बांग दिली. तर निर्णय स्वप्न पडलं. त्याला स्वप्न पडलं त्याने बांध दिली. तर ते विचार करत असले स्वप्नात आपल्याला हा कसं काय आला असेल.
काय असतं, आपण जो दैनंदिन अनुभव घेतो तो आपल्या पूर्वस्मृतीत जे अनुभव असतात त्याच्याशी कुठेतरी तुलना होते. तर ते काय होतं की रणधीर त्या शेतामध्ये राहायचे, त्या खळ्यामध्ये ज्या प्रकारचा पोपडा होता, वापरा, ते कुठेतरी न कळत त्या कोंबड्याच्या बागेशी त्याची तुलना झाली. ते मनामध्ये तो रुबाब आहे तो आला आणि झोपेमध्ये एकदम तो आरवलाच. आता कुठे तो महाराजा आणि कुठे होता. कवितेमध्ये असंच होतं. कविता ही नेहमी वाकड्या भाषेमध्ये, वक्रतेतून, सूचकतेतून, तिच्यामध्ये सरळ अर्थ कधीच नसतो. ध्वन्यर्थ असतो, म्हणजे सूचक अर्थ असतो, आडवळणाने व्यक्त होत असतो. याला प्रतिमा प्रतीकांची भाषा आणि ही स्वप्नांची भाषा असते. ती तुम्हाला अशी कळते. तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला कविता वाचताना आपोआप लक्षात येईल की कसं काय असतं. तर ती अशी लेखकांची भाषा तयार होते. आपला जो ध्यास असतो ना, त्या ध्यासाला प्रतीक प्रतिमा मिळतात. तुकोबांचा जो ध्यास आहे त्यांना तो आपल्याला ज्ञान मिळायला पाहिजे, कुठेतरी गुरुचा ध्यास असेल ना. मग स्वप्नामध्ये तो गुरु येतो आणि त्याला दीक्षा देतात. मग प्रत्यक्ष इथे ते त्यांना काही रणधीर आणि नंतर कुमारांची गरज नसते. स्वप्नामध्येच गुरु भेटून जातात. काही मासाची गरज समजायचंच नसते. तसं जसं या कवयित्रीला गुरु भेटला पण करत असतो, त्याची कोणत्याच याची गरज नाही पडली गुरुजीची. तसं तुकोबांना पण असं स्वप्नस्थानी ते गुरुचं. त्यामुळे तुम्ही तुकोबांच्या साक्षात्कारी अनुभवाच्या ज्या अभंग आहेत त्या अभंगांचं अन्वयार्थ लावणं, त्याच्यावर भाष्य करणं, यासाठी तुम्हाला हा स्वप्न सिद्धांत, हा अधिबंधाचा सिद्धांत हा वापरून पाहता येईल. असं एक सूत्र तुम्हाला देतो. आता जास्ती खोलात मी खरं म्हणजे हे जास्ती टेक्निकल होईल खरं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर. मी एका पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे माझ्या गुरुजींच्याच पुस्तकाला, त्यांनी तुकारामांच्या अनुभवाची जी संघर्ष रूप आहे त्याच्यावर पुस्तक लिहिलं. तर त्याच्यामध्ये एक काव्यानुभवामध्ये जे प्रवास चालतो त्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एक्सपिरियन्स होतो. भौतिक अनुभवाचं काव्यानुभवामध्ये रूपांतर होतं, उत्क्रमण होतं. तर ती तुमच्या विचारांची, तुमच्या स्वभाव बदलाची, तुमच्या जाणीवा प्रगत होण्याची, तर ते चिंतन चाळा चालू असतं ना तुमचा. त्यामुळे तुम्ही 4थीत होता आणि आता काय 13वी 14वी किती 16वी 17वी जे काय आला असेल तर तोपर्यंत तुमचं 4थीत आणि आता काही बदल झालेच नाही. हे तुम्ही जे काही वाचता, अनुभव घेतात, भांडणं करतात, त्या सगळ्यातून तुम्ही विकसित होत असतात. तर इथे तुमचं जे अध्यात्मामध्ये काय असतं, तुमचं म्हणजे विकारी मन असतं. तुम्हाला लोभ असतात, तुम्हाला वासना असतात, तुम्हाला क्रोध असतो, मद मोह विकार. आध्यात्मिक साधनेमध्ये स्वतःला नियंत्रित करून आत्मशुद्धी करायला जावं लागतं. या विकारांवर मात करावी लागते. तुकोबा त्याला बळीवंत होतं. आपण स्वतः बळीवंत झालं पाहिजे. विकारांवर मात केली. सहजासहजी कशी होती? ती काही नुसती फिजिकली बदलली, तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुमचं परिवर्तन व्हायला पाहिजे, उत्क्रमण व्हायला पाहिजे. तर याला ही संज्ञा विकासाची प्रक्रिया असं पारिभाषिक शब्दांमध्ये म्हणता येईल. त्याला त्यांनी अष्टांग शुद्धी असं म्हटलं. अष्टांग शुद्धीचा प्रवास. तुकोबांच्या हा आत्मशुद्धीचा प्रवास. तुकाराम साधा व्यापारी माणूस होता ना, तो आत्मशुद्धीचा प्रवास कसा केला ते त्या भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे.
मुली दिसतात तिथे ते कसं काय चित्त सिद्ध होईल त्याचं? काय काय तो तुका होणारच नाही असं आहे. ते म्हणजे तर त्यासाठी साधना करावी लागते. हे सगळे बाहेरचे दिवे तुम्ही सिनेमा पाहता ना, सिनेमा पाहायला थिएटरमध्ये किंवा सगळे दिवे विजवले किंवा पडद्यावरचं चित्र बरोबर असतं. ते सगळे असल्यावर पडद्यावर काय तर सगळे दिवे विझवावे लागतात आजूबाजूचे, तेव्हा तुम्हाला तुमचं ते चित्र एकात्म होतं आणि मग तुम्हाला तुमच्या आत्मप्रवासाचे दरवाजे उघडतात. बाहेरचे दरवाजे बंद केले की आतल्याचे दरवाजे उघडतात आणि मग तुमचा तो प्रवास. आता आत्मप्रवास कसा सुरू होतो? तुमचं जे विकारी मन आहे ते शुद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं, स्वतःशी भांडावं लागतं. माझं आणि नंदकुमारांचं एकदा तुमचं भांडण आहे. कशावरून झालं? हो, ते मला लेख लिहायचं होतं, तो माझ्या नावाने त्यानेच लेख लिहून टाकला आणि सगळ्या नंबर गेला ना त्याच्यात. काय मत्सर निर्माण झाला माझ्या मनामध्ये. हा खालचा माणूस आणि माझ्या विषयावर घेऊन माझं हक्काचं गेलं, पारितोषिक पण गेलं माझं. मत्सर निर्माण झाला. तर मत्सर दूर झाल्याशिवाय मला कवितेवर भाषण द्यायचा अधिकारच नाही. म्हणून मला साधना केली पाहिजे. मग मी आत्मनिंदा करतो की नाही नाही, हा तुझ्या भाव चांगला नाही. मग मी जरा कठोर आत्मपरीक्षण करायला लागतो. मन शुद्ध होण्यासाठी आपल्याला ह्या ज्या तृष्णा आहेत विकाराच्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ही मतसंबद्धता जी आहे ती नष्ट झाली. तुम्ही रसविचार शिकत असेल ना, रसविचार शिकलात की नाही काही मराठीमध्ये? दुसरे एबीचे विद्यार्थी असतात, BA ला रसविचार शिकला असेल. त्याच्यामध्ये काय आहे? रसविचारासाठी पहिल्यांदा तुमचं अनुभव मतसंबद्धता जी असते विकारी मनामध्ये, माझं मी पण, ते गेलं पाहिजे. नंतर शत्रुसंबद्धता ती दूर झाली पाहिजे. दुसऱ्याचा द्वेष करणं, स्पर्धा करणं इतकंच नाही, मतसंबद्ध, शत्रुसंबद्ध आणि तटस्थ संबंध हे पण गुंतायला पाहिजे. म्हणजे कसं की रसविचारामध्ये असं आहे बघा, तुम्ही जर सांख्यांचा विचार पाहिला असेल रसविचारामध्ये, तुम्हाला रसविचार सांगतो की 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. त्याच्यात काय असतं की त्याचा दृष्टांत आहे उंटाच्या चरवडीचा. तर तुम्हाला समजा पायात काटा म्हणता, काय तुम्ही त्या काट्याच्या वाट्यालाच गेला नंतर काय सुखी होणार नाही, दुःखही होणार नाही, अनुभवापासून वंचित राहणार. हा जो उंट असतो ना, तो उंट मात्र ते काटे चरवणा आणि त्याला त्याचा आनंद, त्याला तो त्याच्या चरवणीचा आस्थेचा विषय होतो. त्यामुळे कधी कधी हे दुःखाचे विषय सुद्धा जेव्हा चरवणीचा विषय होतात तेव्हा त्याचं दुःख बाजूला जातं आणि तो आनंदाचाच विषय बनतो. त्याचा अर्थ कविता शेले नावाचा कवी होता, त्याचं एक वच कविता आहे. तो म्हणतो की वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड माइंड फॉर व्हॉट इज नॉट. फाईन तुम्ही लॉंगिंग या हुरूर या माणूस म्हणाले ना, एक तर भूतकाळ घडवतो, नाही तर भविष्याची स्वप्न पाहतो. आणि मग त्याच्यामुळे वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड फाईन फॉर व्हॉट इज नॉट, आणि जे नाही त्याच्यासाठी हंबरतो आणि मग त्याच्या वाट्याला दुःख येतं. ही तुमची लौकिक स्थिती झाली. पण या दुःखाच्या अनुभवाला जेव्हा तुम्ही भेटता, मन कवीच्या पातळीवर जाऊन, तेव्हा ते दुःख बाजूला होतं आणि जो उद्गार येतो
sweetest songs are those that takes of saddest thoughts. आमची गोड गाणी ही दुःखाची गाणी सुद्धा गोड गाणी असतात. जसं मी त्याच्यात म्हटलं की बालकवींच्या त्या औदुंबर कवितेमध्ये झाकळुनी जळ गोड काळीमा बसले घाटाला. तो काळा डोळा आहे, दुःखाच्या दाढीचा आहे. निनिवेद सगळं असा दुःखानुभव आहे, पण कविता गोड आहे, गोड काय. कारण का तो तृष्णा विरह झालेला आहे, कृष्ण संपलेली आहे. तो विकारी मन बळीवंत झालेला आहे, त्याची मात केलेली आहे, दुःखातून बाहेर आलेला आहे. भोगतं जे मन होतं ते तिथून बाजूला झालं आणि ते स्रष्ट झालं. त्या मनाकडून स्रष्टा मनाकडे जाणारा जो प्रवास आहे कवीचा, ती काव्यनिर्मितीची प्रक्रिया आहे. आणि ती तुकोबांच्या कवितेमध्ये दिसते, ते तुम्हाला अनुभवायचं आहे. मग हा जो सगळा प्रवास तुकोबा करतात, शेवटी ते अनुरेणीय अरुणीय थोकडा तुका आकाशा एवढा इतका व्यापक होतो. त्या व्यापक ना म्हणजे इतका परिवर्तन होणं, वैश्विक होणं, त्यासाठी थोडी साधनं आहे. त्यासाठी या सगळ्या विकारातून बाहेर यावं लागतं, आत्मसाधनं यायला लागतं. आणि फक्तच मुली बघत राहिलं तसं काय जमणार नाही. असं तू नंतर माळशी मला असं पण मग कधी कधी कठोर पण म्हणजे स्वतःचा धनी होण्यासाठी ती काय फॅन्टसी असेल तुम्हाला माहिती आहे. पण तुकोबांचं दुसरं असं होतं की आत्मशुद्धीच्या प्रवासाबरोबर आजूबाजूला जे लोक असतात ना, टिंगल-टवाळी करणारे, जसं आता मी बसल्या टवाळी करून टाकली, असे लोक असतात. एकमेकांचा उत्कर्ष सहन होत नाही ना, असे लोक असतात. ते तुकोबांच्या काळामध्ये तो काय अंबाजी, ते इतरांच्या कविता चोरायच्या, आपल्या नावावर टाकून म्हणजे वाङ्मय चौरे हे काय आता तुम्ही PhD च्या बरोबर करतात, तुम्ही फार तर ते त्यामुळे या सगळ्यांची त्यांना झगडावं लागलेलं आहे. आणि मग त्यांना त्यांचा जो तुटका फाडावा लागला आहे. कसे वाङ्मय चौरे करतात, ते प्लॅगॅनिझमच्या विरुद्धचा उपाय तर मग तो मंबाजीशी काय काय लिहितो ते विरुद्ध. दुसरं येणं सांगते तर कुंब्याचं पोहे, हे ब्राह्मण पंडितांना हा अभंग लिहितोय काय सुचत. त्यामुळे तरुण ब्राह्मण वर्ग त्यांच्याकडे ती एक मोठी पंडितांच्या वहीवर लढा द्यावाच लागतो ना. पुन्हा हा लढा देताना काय मारामारी करून आणि कराटे करून थोडंच करता येणार होता. तुकोबा काही कराटे शिकलेले होते, त्याला मार्ग सापडला कराटे. रे भाऊ उपयोगाचा नसतो. तर हे वेगळे कराटे आहेत, हे बौद्धिक कराटे आहेत. त्यांच्याशी त्याचा संघर्ष बुद्धिवादानेच करावा लागतो, कवितेचा किंवा कवितेतूनच करावा लागतो. म्हणून तुकोबांनी अशा प्रकारच्या या सगळ्या पंडिती परंपरेत, तथाकथित पंडिती परंपरेचा दंभ फाडण्याला जो जी कविता आहे तो संघर्ष करावा लागला. तो एक फार महत्वाचा विषय आहे. पुन्हा पुन्हा सांगता येईल, केवळ इतरच नाही, स्वतःचा केलाच नाही, इंद्रियांचा विषयीचा जो होता त्याच्याशी संघर्ष केला, ते तुम्हाला सांगितलं. आत्मसाधन कुटुंबियांच्या बाबतीत सुद्धा संघर्ष करावा लागला. म्हणजे जसं ते बरे झाले देवा बाई नसत कशा, तसं ते अभंग आहे ते बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सुरत. बरं झालं मेली, मोकळं झालं. पोरं मेले, बरे झाले, देवे माया विरहित गेले.
मेली मज देखता तुका म्हणे हरलीची विराजी पण येत आहे. आपल्या शून्यपणातून बाहेर पडायचं आहे. त्याला इंग्रजीमध्ये कॅथार्सिस म्हणतात. विरेचन मूल्य. तुम्हाला पटकन समजेल का विरेचन मूल्य? परगल्याची कोणी माहिती तुम्हाला? काय आहे की पोटामध्ये जर गुबार धरला ना, ते मोकळं झाल्याशिवाय काही आनंद होत नाही. जडपण असतं ते अजीर्ण झालं. मग काहीतरी ते सोडा वाटून म्हणा, काहीतरी गोळी घ्यावी लागते, येणं बिणू, मग ते मोकळं होतं. ते जसं शरीरामध्ये हा ताण विसर्जित केल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं हे आपला जो एक शून्यपणा आलेला असतो, काही त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, या सगळ्या नकारात्मक अनुभवाशी संघर्षातून बाहेर पडावं लागतं. तुकोबांना खूप करावं लागेल. तो आत्मसंघर्षाचा सगळा भाग केला पाहिजे. तर ते म्हणे बघा ना, जब मोठा चाले धंदा तब बहीण म्हणे दादा. लोक कसे असतात, मानधन देतात मोरे साहेब, तर मग त्यांची स्तुती केली, बाबा फार छान तुझ्या कारण अभ्यासक महाराष्ट्रात मी पाहिलं. तेव्हा मोठा चाले धंदा तेव्हा बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांताला बघून. बायकोचं मान काय ठिकाणी सजून सजून असते, काय टोळटोळ बोलते, शिराबिरा खाऊ, मग चांगलं वाटतं. तर बायको मागे बसलेलेच बरे. तर हा जो काही सामाजिक गुरखा इथे वापरला तो गुरखा हे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर शरीराचं सुद्धा तुम्हाला बोलतो, तुम्हाला अनेक अभंग लिहिलेलं आहे. माझं पाठांतर अजिबात नसतं, मी ती घेऊन जातो ते सांगतो तुम्हाला. शरीर दुःखाचे उद्धार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाची धार, नाही अपवित्र शरीरास. म्हणजे आपले चोचले पुरवायचे हा विशेष नाही ना. आपण इतकी जिभेचे चोचले जेवढं झाले की मसाला पान पाहिजे आपल्याला, शरीराचे चोचले. तर हे सगळे चोचले दूर करण्याकरता आपलं शरीर हेच दुःखाचं भांडार आहे, ते रोगाचं भांडार आहे. कार्बन सरबट खातात, मग ते त्वचा रोग होते. शरीर दुर्गंधाची धार हे उघड्यापणाने पाहिजे. तर हे सगळ्यापासून दूर होईल. म्हणजे ही विरागी वृत्ती या आत्मपरीक्षणातून येते. आणि माणसाचं जे नियती आहे शरीराची, ती केव्हा तरी तुम्हाला, तुम्ही खूप हुशारक्या मारतात, मी असं न्याय असं, हा मीपणा काही कामाचा नसतो, तेव्हा तुम्हाला तुमची जागा कधी दाखवावीच लागते आणि आपली आपणच ओळखावी लागते. म्हणून तुकोबा काय म्हणतात, वृद्धपणी आली जरा शरीर कापे धरा. फार मोठ्या हुशारक्या मारतो. अरे म्हातारा झाला तर 70 कापसे, खुरखुर काय. लांब लोंबता ती अंड भरा भरा वाजे गाणं, असं वचन होत नाही. काय तुम्ही एवढं शरीर असं नटनटवेपणा, किती वेळा तुम्ही असे गुलाबाची फुलं पाहणार, कधीतरी केस पांढरे होणार असेल, या तू लक्षात घे. कधीतरी असो. तर हे सगळं जे करायचं असतं ते तो संघर्षाचा भाग झाला. तिसरा शेवटचा टप्पा सांगतो, स्वतःशी खेळावं लागतं. आत्मक्रीडा, स्वतःशी खेळून ही फार मोठी गोष्ट आहे. ते तुकोबाला जमत होतं. त्यामुळे त्याचं एक उदाहरण सांगतो. त्यांच्या कवितेचं मी त्याला सावळे सौंदर्य शास्त्र असं
सावळं सौंदर्य यात हे केव्हा येतं तर तुमचं त्याच्यामध्ये काळा वगैरे दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला कृष्णाचं सावळा रंग, त्याच्या क्रीडा, ते मोह अशा प्रकारचं रूप दिसतं. पाहणाऱ्याची नजर बदलायला लागते. तर मग तुमचा आत्मसंवाद सुरू. खेळो मना सवे जीवाच्या संवादे कौतुक विनोदे विनंती असं खेळावं लागतं. आणि मग तुम्ही जेव्हा स्वतःशी खेळत असतात त्यावेळेस होऊन निर्भर नाचे नवी छंदे आपल्या आत्मानंदासाठी नाच. तुम्ही फुगड्या खेळले तेव्हा तुम्ही सगळं विसरून जातात. फुलबाई ते फुलबाई मध्ये काय शब्द आहे त्याच्यामध्ये काहीच नाही. फुलबाई काय फुल आणि बाई तर ती केवढी खेळतात. फुलबाई फुलबाई सगळं आत्मविभोर होऊन जातं. याला क्रीडा म्हणतात. या क्रीडानंद जो आहे त्याच्यासाठी तुमचं मन निर्भर व्हावं, विसरावं लागतं सगळं. तर तसं आपल्या आत्मानंदासाठी त्यांची क्रीडा चालू आणि मग त्यांना त्याच्यातून अतिशय सुंदर आपले सुचले आहे. त्यांनी लिहिलं आहे तेव्हा मग ते स्वतः माहेरवाशी बघा भूमिकांतर. आपण पुरुष का स्त्री असं काही नाही, माहेरवाशी म्हणतात. पंढरी ये माझे माहेर साजणी असं म्हणायला. किंवा सावळ्या सौंदर्यशास्त्रात एक अजून उदाहरण सांगतो की तुम्ही घ्याले डोळे सुख पहा विठोबाचे. इथे दृष्टी सुख आहे विठोबाचं. किंवा तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे. हे सगळ्या कानामध्ये ते सगळं आत्मतत्व येतं. मनात येते धावं हे विठोबाचे पाय. हे जे सावळं सौंदर्यशास्त्र आहे याच्यामध्ये त्यांना आत्मानंद मिळतो. तर तुकोबांचा असा जर अभ्यास तुम्हाला अस्तित्वलक्षी कृती एखाद्या कवीचा उत्क्रमणाचा प्रवास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, एक साधा व्यवहारिक माणूस, संसारी माणूस हा एक मुक्त सौंदर्य सर्जक कवी होतो. तो कसा होतो, त्यासाठी किती आत्मसाधना करायला आहे, शरीराबरोबर झगडला, समाजाबरोबर झगडला आणि असं करूनही राग लोभाच्या पलीकडे गेला. समाजाबरोबर संघर्ष करताना जर द्वेष भावना शिल्लक राहिली असती, द्वंद्व भावना शिल्लक राहिली असती तर आनंद झाला नसता. द्वंद्वातून द्वंद्वपूर एकतेकडे जाणं हा जो प्रवास आहे तो तुकोबांच्या कवितेकडे आहे. आणि म्हणून शेवटी ते आत्मानंदाकडे जातात. त्यांचं जे वैकुंठ गमन आहे आकाशात विमान आला ते पण ते वैकुंठ गमन म्हणजे काय आहे. हा सगळा प्रवास त्याचा संपला आणि मुक्त झाला. या लौकिकातून ते अलौकिकाकडे कसे गेले त्याचं ते एक विचार आहे. तर लौकिकातून अलौकिकाकडे कसं जावं यासाठी तुकोबांची अभ्यासाची जरूर वाचा. अभ्यासाच्या बऱ्याच दिशा आहेत.